हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खमंग अशी कारळ्याची चटणी बघणार आहोत। ही चटणी अगदी आरामात 3 महिने टिकते। त्याचसोबत ही चटणी अतिशय पौष्टिक आहे, कारण ह्यामध्ये जे वापरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत। आणि ही चटणी व्हेज किंवा नॉनव्हेजच्या रस्सा भाजी करण्यासाठी देखील वापरली जाते। तर व्हिडिओ आवडल्यास किंवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक मोठी वाटी भरून कारळं स्वच्छ नीट करून घेतलेले आहे, कारण ह्यामध्ये बारीक राळ असते, ती व्यवस्थित नीट करून घ्यावी लागते। त्याचबरोबर 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, 6 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 4 चमचे डाळं घेतले, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा भरून लसूण घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता इथे घेतलेला आहे। कारळं सोडून बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊयात। तर हे भाजण्यासाठी इथे मी कढई मीडियम हीटवर गरम करून घेतलेली आहे आणि अगदी सुरुवातीला आपण कारळं भाजून घेऊया। तर कारळं भाजण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिट लागतात। कारळं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अशीच एक पौष्टिक असणारी जवसाची चटणी मी याआधी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर ती देखील तुम्ही चेक करा। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। आता इथे तुम्ही बघताय कारळं भाजून झालेलं आहे, ते एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता यानंतर शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे देखील अगदी 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहेत आणि अगदीशे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। अर्धे कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतर चटणीची चव बिघडते। तर शेंगदाणे देखील इथे भाजत आलेले आहेत, ते देखील एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता यानंतर इथे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि आता तीळ भाजून घेऊयात। अगदी अर्धा मिनिट पण लागत नाही तीळ भाजायला, कारण कढई गरम आहे। अगदी तडतड उडेपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। आता हे तीळ भाजून झालेत, ते देखील एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता यानंतर डाळं भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। डाळं देखील अर्धा ते 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत। तर इथे हे डाळं भाजून झालेले आहेत, ते देखील एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता यानंतर एक छोटा चमचा तेल कढईमध्ये घालून घेते आहे आणि हा जो लसूण आहे तो अगदी अर्ध्या मिनिटासाठी मी तळून घेते आहे। अगदी कच्चा लसूण वापरला तरीही चालेल, पण इथे मी लसूण थोडासा परतवून घेतलेला आहे, म्हणजे त्याची चव अजून छान लागेल। तर हा लसूण भाजून झालाय, तो एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता त्यानंतर थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, साधारण 1 काडी कढीपत्ता मी इथे वापरलेला आहे। तो देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता कढीपत्ता देखील कुरकुरीत भाजून झालेला आहे, तो देखील एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता यानंतर सगळ्यात शेवटी आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं देखील 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे, कारण इथे किसलेलं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे हे पटकन करपू शकतं। त्यामुळे 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय खोबरं देखील भाजून झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण थंड करून घ्यायचे आहेत। आता हे इन्ग्रेडियंट्स थंड झाले, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते आहे।
आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि सुरुवातीला जे इन्ग्रेडियंट्स आपण मोजून घेतलेले ते मी ह्या चमच्याने मोजून घेतलेले होते। त्यानंतर 1.5 चमचा इथे मी तिखट वापरलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता किंवा इथे लाल सुक्या मिरच्या खोबरं भाजल्यानंतर थोड्याशा परतवून तुम्ही घालू शकता, अगदी 3 ते 4। आता यानंतर अगदी चिमूटभर मी साखर घातलेली आहे। टोटली ऑप्शनल आहे, आवडत नसल्यास नाही घातली तरीही चालेल। आणि आता ह्याला झाकण लावून पल्स मोडवरती चटणी करून घ्यायची आहे, म्हणजे हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही, मिक्सर बंद चालू करून ही चटणी वाटून घ्यायची आहे, नाहीतर ह्या चटणीचा असा गोळा होईल। तर इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी अतिशय अशी सुटसुटीत झालेली आहे। तर ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि साधारण ही 3 महिने ही चटणी टिकते। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, कशी झाली हे मला कमेंट करून सांगा आणि प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।